गिलास ठेव सोबत ताट बिटी वाढून समोर म्हणता येतं. हॅलो, गुड मॉर्निंग बाळांनो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आपण चालू करत होतो. आपलं काय चालू आहे? संख्यांचे स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी. हा, किती उदाहरण चालू आहे आपलं? 12व चालू आहे. 12व उदाहरण. ओके. हां, आता सगळेजण स्वतःहून म्यूट व्हायचा. ठीक आहे. चला 12व उदाहरण, पेज नंबर 153 आणि 12व उदाहरण. 12व उदाहरण झालं होतं आपलं. आणि 13व चालू आहे आता. 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते? योग्य विस्तारित रूप कोणते? तर 82,729. 82,729 या संख्येचं विस्तारित रूप. हां, तर आता म्हणजे ही काय करायची? त्या संख्येच्या स्थानिक किमतीच्या स्वरूपात लिहायची, बेरजेच्या स्वरूपात लिहायची. कशी लिहायची? बघा, हे 8 म्हणजे काय आहे? 80,000 अधिक 80,000 अधिक 2,000. हा, करेक्ट. 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 9. हा, बघा, 80,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 9. एकदम सोपं आहे. आता समजा आता आपण पर्याय बघूयात. हां, पर्याय काय आहे? पहिला पर्याय क्रमांक आहे 8,000 आहे, म्हणजे पहिला पर्याय चुकला. दुसरा आहे 80,000 आहे, बरोबर आहे. त्यानंतर 2,000 आहे. त्यानंतर हा दुसरा बरोबर आहे, आपण चेक करूयात. हां, तर 8,000 असल्यामुळं पर्याय क्रमांक पहिला गेला. दुसरा आहे 80,000, पुन्हा 2,000 आहे, पुन्हा 700 आहे, पुन्हा 20 आहे, 9 आहे. तिसरा बघूयात. 80,000 आणि इथं 20,000 दिले, म्हणजे हे 20,000 दिल्यामुळे इथं चुकला. हा पर्याय 3 सुद्धा चुकला. आपण चारही पर्यायाची खात्री करायची, मगच उत्तर लिहायचं, लगेचच लिहायचं नाही. चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे का बघूयात. इथं 80,000 अधिक 20,000, इथं चुकलं, इथं आहे 7,000, म्हणजे हे 7,000 घ्यायचं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 80,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 9. चला, सगळ्यांनी लिहिलं का? प्रश्न 13वा, पान नंबर 100. प्रश्न लिहिलते. हा, ठीक आहे. प्रश्न लिहिले तर उत्तर लिहून घे ना मग. उत्तर पण लिहून घेतलेले जे होते. बरं, ओके. ही तुझ्यासाठी नाही सूचना, सगळ्यांसाठी सूचना दिलेली आहे. ज्यांनी लिहिलं त्यांचं अभिनंदन, ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी लिहून घ्या. हा पर्याय क्रमांक 2, 13व्याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. हां, आता प्रश्न 14वा. प्रश्न 14वा. आता पान नंबर बदललेला आहे. पान नंबर आहे 154. तारीख टाकली का आजची?
आजची तारीख किती आहे? 16, 17, 18 किती तारीख आहे? 19 आहे का? 19, 5, 26. हां, ओके. चला प्रश्न 14 काय आहे बघा. आता काय आहे वाचू आपण. प्रश्न 14, पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5 ह 7 दह 3 श 2 द 4 ए ही संख्या दर्शवली आहे? चला आता बघूयात आपण. काय सगळेजण लिहिलं नसेल लिहून घ्या आणि तुम्ही प्रश्न लिहिला असेल तर त्या उत्तरामध्ये माझ्यासोबत लिहा. प्रश्न 14 मध्ये काय दिलेलं आहे? 5 ह स्वल्पविराम 7 दह. बघा आधी ह दिलंय आणि पुन्हा 10,000 दिलंय. त्यानंतर 3 श त्यानंतर 2 द आणि 4 ए. मग 5 ह म्हणजे झालं 5,000. हजाराचे किती शून्य असतात? 1,000चे 3 शून्य म्हणून इथं 3 शून्य देऊन टाकले. हे दह म्हणजे 10,000. 10,000. 10,000चे किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4. 7 वर 4 शून्य द्यायचे. 1, 2, 3, 4, 7. 70,000 आहे हे. 7 दह म्हणजे 70,000. 3 श हे 300. 2 द हे 20. दशकाचे किती शून्य असतात? एकच. शतक म्हणजे 100. 100 म्हणजे 2 शून्य. आणि 4 ए. एला शून्य असतो का? एकक म्हणजे 4च. शून्य नसतोच म्हणून हे 4च जशाल तसं लिहिलेलं आहे. ही झाली विस्तारित मांडणी. 5,000 अधिक स्वल्पविराम देऊयात. 5,000 अधिक 70,000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4. आता कुठं आहे पर्याय क्रमांक? बघा आपल्याला संख्या तयार करायची नाही, फक्त विस्तारित मांडणी विचारली. पहिलंच 50,000 दिलंय म्हणजे पहिलाच चुकला. 50,000 दिलेला आहे तो चुकला. बर ओके. पर्याय क्रमांक 2 बघू की आपण काय. ओके शांत राहा. बर बोलू नका कोणी. शांत राहा. पर्याय क्रमांक 2 आहे 5,000. इथं पण 5,000. हां हे 5,000 बरोबर आहे. पुन्हा 7 दह म्हणजे 70,000 पाहिजे तर इथं 7,000 दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकला. आता पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का बघू. 7,000 दिलेलं आहे पण इथं तर 7 10,000 म्हणजे 70,000 पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 70,000 दिलेलं आहे. इथं आपण 70,000 लिहिलं होतं. पुन्हा पर्याय क्रमांक तिसऱ्यातला दुसरं काय आहे? 5,000. 70,000 5,000 मग 70,000 आलं, 5,000 पण आलं. पुन्हा 320 आणि 4 बरोबर. पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. प्रश्न 14व्याचं पर्याय क्रमांक 3 आहे. याचं उत्तर हे आलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. आता तुम्हाला जवळपास सगळेजण पटापट उत्तर सांगायला लागले म्हणजे सगळ्यांना समजायला लागलेलं आहे की नाही. छान समजून घ्यायला लागला, छान अभ्यास करायला लागला तुम्ही. पण जरा थोडासा विचार करायचा आणि मग द्यायचं उत्तर. आता हे तर लय सोपं दिलंय. 7,000 प्रश्न 15वा 7,000 80 आणि 3 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? तरी पण गडबड करायची नाही. जल्दी का काम शैतान का म्हणतात. ह्याच्यामध्ये डोकं शांत ठेवायचं. सोपं वाटलं तरी सुद्धा चुकण्याची शक्यता असते म्हणून नीट लिहायचं. 7,000 80 आणि 3. 7,000 लिहा हे वाटलं तर. 7,000 अधिक 80 अधिक 3. मग हे 3 पुन्हा हे 8 पुन्हा हे 0 आणि 7 हे असं उत्तर येतं. 7,000
83. 7083 पर्याय क्रमांक एकच आलेला आहे. दुसरा तर 70,000 आहे. तिसरा 783 हे पण नाही. हे 7,800 दिले म्हणजे हे पण चुकलं. 7,083 पर्याय क्रमांक एक उत्तर येतं. लक्षात आलं सगळ्यांच्या? हां. त्यानंतर प्रश्न 16वा समजते का बघू आपण. प्रश्न 16वा काय प्रश्न 16वा आहे? 500 रुपयांच्या 30 नोटा. बरं का, आता आपण एवढं थोडंच गणित वाचायचं की बाबा काय सांगितलं आहे ते नीट लक्षात घ्यायचं की 500 रुपयांच्या 30 नोटा. कधी पण लक्षात घ्या, 500 रुपयांच्या 30 नोटा असं लिहिलं. हे असं समजलं पाहिजे. हे असं परीक्षेत गणित निश्चितपणे येत असतं बरं का. 500 रुपयांच्या 30 नोटा. 100 रुपयांच्या 16 नोटा. 100 रुपयांच्या 16 नोटा. ठीक आहे. त्यानंतर 10 रुपयांच्या 10 नोटा. 10 रुपयांच्या 10 नोटा. ही मांडणी जमली की उत्तर जमलं. ही मांडणी जमली पाहिजे. 500 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे हे. 100 रुपयांच्या 16 नोटा म्हणजे 100 गुणिले 16. 10 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 10 गुणिले 10. हे जमलं पाहिजे. आणि 1 रुपयांची 6 नाणी. 1 रुपयांची 6 नाणी हे लिहिलं. आता खरं प्रश्न आहे माहीत आहे का. इतकी तर माहितीच होती. गणिताचे 2 भाग असतात. एक असते माहिती आणि दुसरा असतो प्रश्न. इथपर्यंत झाली माहिती. आता प्रश्न काय आहे? मिळून होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? आता ह्याचं विस्तारित रूप काढायचं आहे आपल्याला. त्यांनी किती बिल झालं किंवा किती पैसे होतात हे विचारलं नाही. ह्याचं विस्तारित रूप कोणतं? तर ह्याचा गुणाकार काय करायचं बघा. 5 त्रिक 15 आणि ह्याचे 2 शून्य ह्याच्यावर दिले. पुन्हा ह्याचा 1 शून्य ह्याच्यावर दिला. हे झालं 15,000. आता 16 आणि 1 ह्यांचा गुणा दिला का. 16 1 16. हे तर किती शून्य आहे? 2 शून्य. हे 2 शून्य दिले. आता 1 गुणिले 1 1 एकी 1च. 1 एकी 1च. आणि हा 1 शून्य आणि हा 1 शून्य किंवा 10 10 100 आणि 6 1 6. मग आता ह्याचं विस्तारित रूप काय येते? आता 15,000चे 2 भाग होतात बघा. 15,000चे 2 भाग होतात. कसे भाग होतात? आता डायरेक्ट 15,000 असं दिलं आहे का? दिलंय. तसं 15,000 पण दिलेलं आहे. आपण बघू जरी. 15,000 पर्याय क्रमांक 1 आहे. 15,000 बरोबर आहे. पुन्हा 1600 हे 1600 दिलेलं आहे. पुन्हा 100 दिलेलं आहे आणि 6 हे पण दिलेलं आहे. आता हे बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 1 तर बरोबर वाटतोय. पर्याय क्रमांक 2 बघूयात. 5,000 अधिक 10,000 म्हणजे 15,000 झालं. 15,616 हे असं दिसतंय. 15,000 म्हणजे हे चुकतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. किंवा आपण करून बघूयात. पर्याय क्रमांक 3 काय आहे? 10,000 आणि 6,000 16,776. 16,776 ह्याचं उत्तर 1 नंबर. ह्याचं उत्तर किती येतं बघू आधी आपण. हे 1600 असं मांडलं. 1600 0 0 6 1 हे 100 असं मांडलं आणि हे 6 असं मांडलं. एककाच्या खाली 1 मांडलं. हे 6 0 6 1 7 5 1 6 आणि 1 16,706. कशाचं उत्तर येते? सगळ्याच कशाचं उत्तर येते? ह्याचं उत्तर किती यायला लागले? 10,000 आणि 16 16,776. 16,776 नाही. ह्याचं 10,000 आणि 6 16,706. 16,706 हां बघा हे सुद्धा आलं आहे की. 10,000 बघा. पर्याय क्रमांक 4 काय आहे? 10,000 आणि 6,000 आणि 700 आणि 6. बघा आता ह्याचं विस्तारित रूप मांडायचं. हे आपल्याला आलं उत्तर 16,706.
तर 16,706 बघा, हा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर हे नाही, 15,1606 हे नाही. तर ह्याचं उत्तर कसं येणार आहे, तर ही संख्या येणार आहे, विस्तारित मांडणी म्हणली. म्हणजे ही 10,000 अधिक 6,000 अधिक 700 अधिक 0 अधिक 6. 0 लिहिलं चालतं, नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं. हे उत्तर येणार आहे बघा. आता 10,000 बघा, 10,000 अधिक 6,000 हे 6,000 अधिक 700 पर्याय क्रमांक 4 ते उत्तर आलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 1चं सुद्धा असंच उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1चं उत्तर काय आहे, हेच आहे. काय, 15,000 पुन्हा 1,600, हे बघा 15,000 पुन्हा 1,600 आणि 100 हे पण उत्तर बरोबर वाटायले. मग आता पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे का 4 बरोबर आहे? तर आपल्याला विस्तारित मांडणी म्हणल्यानंतर 15,000 होत नाही. ह्या 15,000चे 2 भाग होतात पुन्हा, 10,000 आणि 5,000. आपल्याला विस्तारित मांडणीमध्ये असं डायरेक्ट 15,000 लिहिता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून 4 पर्याय बघायचे म्हणलं तुम्हाला. म्हणून पर्याय 4 बघायचे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाही, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 10,000 अधिक 6,000 अधिक 700 अधिक 6. किंमत ही झाली, पण विस्तारित मांडणी ही नव्हे. म्हणून पर्याय क्रमांक 1 सगळ्यांनी आपण उत्तर लिहिलं असतं, पण पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही, ह्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. कळालं का? समजलं का नाही? हा, आता अजून एक सांगतो. समजा, चला तोंडी उदाहरण घेऊया. चला फक्त बघा आकडा. आता इकडे हे लिहून घेतलं का सगळ्यांनी? हे लिहून घेतलं का? ओके, चला आता ह्या 16व्याच एक आपण उपप्रकार घेऊयात. हा, आता मी काय म्हणतो, प्रश्न हाच प्रश्न, पण थोडा थांब 1 मिनिट इकडं बघ, बोलू नको, ऐक, म्यूट कर. आता मी म्हणतो 500 रुपयांच्या 30 नोटाच्या ऐवजी 500 रुपयांच्या 50 नोटा. 500 रुपयांच्या 50 नोटा करा, लिहा. 500 रुपयांच्या 50 नोटा लिहा. म्यूट व्हा सगळे, बोलू नका. 500 रुपयांच्या 50 नोटा. हा, आणि 100 रुपयांच्या 8 नोटा. त्यानंतर 10 रुपयांच्या 5 नोटा आणि 1 रुपयांची 5 नाणी. चला, ह्याचं उत्तर काढा, मला विस्तारित मांडणीत सांगा. चला, आता ह्याचं उत्तर 500 रुपये, इथं लिहा रुपये, इथं लिहा नोटा. हे रुपये आहे, हे नोट आहे. 16व्यातलं एक्स्ट्रा उदाहरण 1. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. 16व्या गणिताला वेळ लागू द्या. चला, 500 रुपयांच्या 50 नोटा किती झालं बघा. 5 5 25. हे 2 0 आणि हे 1 0. 1 2 3 0. म्यूट कर सगर.
त्यानंतर हे 100 गुणिले 8 म्हणजे 800. बघा बरोबर येते का? 10 5 50 आणि 1 5 5. हा, हे 5 5 8 5 2. झालं का? 25,855. हा, झालं की. मला आता ह्याची विस्तारित मांडणी सांगितली आहे, मग हीच विस्तारित मांडणी आहे का? 25,000. चुकलं. मुझे ये एक्सपांडेड फॉर्म में चाहिए. 3,350. काय नाही, एक्सपांडेड फॉर्म मध्ये विस्तारित मांडणीत पाहिजे. 20,000, 5,855. करेक्ट. 25,855. 55 कसं? 50 अधिक 5 म्हणावं लागेल. 20,855. 25,000. ऐका आता, ऐका, बोलू नका. ऐका. बंद बोलणं बंद. हा, बंद. आता मी दिला तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हाच. 25,000 अधिक 800 अधिक 50 अधिक 5 हा पर्याय दिला. आणि पर्याय क्रमांक 2 दिला 20,000 अधिक 20,000 अधिक 5,000 अधिक 800 अधिक 50 अधिक 5. कोणता पर्याय बरोबर? पर्याय 1 का पर्याय 2? हा, पर्याय क्रमांक 2. 1 नाही. 1 नाही, पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2. कळालं का? हे नाही, विस्तारित मांडणी ही नव्हे, विस्तारित मांडणी ही आहे. कळालं? चला, लिहून झालं का? हो. कोणाचं राहिलं का? नाही, माझं. लिहा. हा, झालं का लिहून? हा, झालं का लिहून? झालं. हो. चला, आता पुढे घ्या. हा, पुढे घ्या प्रश्न 16वा मधला बी. 16वा मधला बी घ्या. लिहा. 500 रुपयाच्या
500 रुपयाच्या 70 नोटा, 500 रुपयांच्या 70 नोटा, 100 रुपयांच्या 17 नोटा, 10 रुपयांच्या 7 नोटा. सर तुमचा आवाज नीट येई नाही. बर तुमचा आवाज नीट येई नाही. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां बघा तेवढं झालंय, तुम्हाला दिसायला लागले सगळ्यांना. आवाज येणार तरी त्याप्रमाणे बघा. हां तेवढ्या नोटा झालेल्या आहेत. 500 रुपयांच्या 70 नोटा, 100 रुपयांच्या 17 नोटा, 10 रुपयांच्या 7 नोटा, 1 रुपयांची 7 नोट आणि होणाऱ्या रकमेचे विस्तारित रूप लिहा. चला विस्तारित रूप लिहा आणि मला त्याचं उत्तर सांगा. चला विस्तारित रूप लिहा. काय विस्तारित रूप येतं त्याचं ते मला सांगा. तीस हजार 6,777. बर हजार 100. काय चुकायले काहीतरी. चुकलं हे विवरण टाकलेलं आता. 30,0707. बर 30,06,0707. ठीक आहे थांबा बघू आपण. 30,06,0707. बंद तोंड बंद. आता शांत राहा. ऐका 30,807. ऐका 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 आता ऐका. हां ऐका आता फक्त नीट ऐका. याने होणारं विस्तारित रूप 5 7 35. हे 2 शून्य हे 1 शून्य, 1 2 3 शून्य. हे 17 1 17 आणि 2 शून्य. हे 1 2 शून्य आणि हे 17. 10 सती 70. 10 सती 70. पुन्हा 7 1 7. 7 7 7. 5 आणि 1 6 3. ही रक्कम झाली 36,777. ही विस्तारित मांडणीत पाहिजे आपणाला. तुम्ही जर हाच पर्याय लिहिला तर चुकला. विस्तारित मांडणी कशी लिहायची आहे? 30,000 प्लस 6,000 प्लस 700 प्लस 70 अधिक 7. मग हे उत्तर
हे पर्याय क्रमांक 700. 1 आणि पर्याय क्रमांक 2 आहे हेच घेतलं 35,000 अधिक 1700 अधिक 70 अधिक 7. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर का पर्याय क्रमांक 2 बरोबर? हा करेक्ट. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. चला म्यूट व्हा कोण आहे बोलू नका. घ्या 16वा झालं. आता 16वा प्रश्न झालेला आहे. प्रश्न 17वा बघूयात आपण. काय प्रश्न 17वा आहे? प्रश्न 17 की 30,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? आता प्रश्न आहे आपल्याला 30,000 लिहिता येणं. 30 म्हणजे 30,000 अधिक 500. 30,000 अधिक 500 म्हणजेच 30,500 ही झाली 30,000 आणि विस्तारित रूप हेच झालं 30,500 म्हणजे 30,500 म्हणजे 30,500. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. 30,500 म्हणजे 30,500. आता पर्याय क्रमांक बघूयात. पर्याय क्रमांक 30,500 पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर दिसतोय. दुसरा आहे 7,500 म्हणजे 20,750 आहे, हे चुकलं. हे 30,000 अधिक 5,000 आहे, हे 35,000 आहे, हे पण चुकलं. हे तर काय 2 लाखच दिसलं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 2 लाख म्हणजे हे पर्याय क्रमांक 2, 3, 4 चुकले. 17व्याचं पर्याय क्रमांक 1च येतंय. ठीक आहे, लक्षात आलं? हा, तुमचा आवाज नीट येत नाही. बर मी बोलायला लागलो व्यवस्थित, जवळच आहे माझा माईक, तरी पण प्रयत्न करतो. हा ठीक आहे. बघा आता 30,000 ही मांडणी अशी झाली. आता 18वं उदाहरण आहे 2 गुणिले 10,000 5 गुणिले 1,000. 2 गुणिले 10,000 म्हणजे काय झालं? 20,000 झालं. 5 गुणिले 1,000 म्हणजे 5,000. 20 आणि 5 25,000 आणि 500 25,500 म्हणजे 25,500. एकदम सोपं आहे. तरी पण आपण मी करून दाखवतो तुम्हाला. काय आहे? 2 गुणिले 10,000 18वं. 2 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000. हे असं लिहायचं तर 5 गुणिले 1,000 असं लिहायचं बरं का. उभं म्हणजे आपल्याला जवळपास सोपं जातं असं लिहिल्यानंतर. पुन्हा तिसरं आहे हे 5 गुणिले 100. हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? तर 2 गुणिले 10,000 म्हणजे हे बेक बे आणि हे 1 2 3 4 4 शून्य 1 2 3 4 हे 20,000 झालं. हे 5 1 5 आणि 3 शून्य म्हणले की 5,000. 5,000. 5 गुणिले 100 500.
मग हे काय झालं 0,0,5,5,2 म्हणजे 25,500. 25,500 म्हणजे 25,500 25,000. 5,500. बघा आलं का? हॅलो. हा झालं. हे दोन. होतं 19वं होतं हे उदाहरण 19वं. हा आता मला सांगा, आता तुम्ही करून दाखवा मला 15,500चं विस्तारित रूप करून दाखवा. 19 मधलं ए 15,500. चला 15,500चं विस्तारित रूप करून दाखवा. वही दाखवायची समोर, डायरेक्ट उत्तर सांगायचं नाही. मी बघतो तुमचं वहीत, सांगायचं नाही. बोललं की दुसऱ्यानं दिसतं. मला फक्त वही दाखवा. कोण बोलायला लागलं रे? वहीत लिहा आणि दाखवा. आरोही सगळं माईक बंद कर की ग. सगर कशाला माईक चालू ठेवा लागलीस आता? बरोबर आलंय आता हा मी बघायला लागलो. मल्हार गोरे कर की भूमिका कर. आता बोलू नको. आम्ही झालं का? $15,500. हा बघा आता सगळेजण 15,500 म्हणजे 15,500. आता हे तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. 15,500 म्हणजे 15,500. तर ह्याचं विस्तारित रूप काय झालं? हे 1ची स्थानिक किंमत काय आहे? 10,000. या 5ची स्थानिक किंमत काय आहे? 5 प्लस 5,000 प्लस 500. करेक्ट. 10,000 प्लस 5,000 प्लस 500. बरोबर. 10,000 प्लस 10,000 प्लस 500. हा झालं. हा आता चला ह्याच्यातलं बी घ्या. बरोबर आलं. असं उत्तर सांगायचं 10,000 प्लस 5,000 अधिक 500. हा चला आता लिहा 17,500चं विस्तारित रूप सांगा मला. पावणे 17,000 चं विस्तारित रूप काय येतं?